नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून, मर्जी संपादन करून विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम. आम्हाला विचारा ना, ठाकरेंकडे किती गाड्या राणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो, त्यांनी सिद्ध करावं. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे. हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे. उद्धव ठाकरे 2 मर्सिडीज घेतल्याशिवाय पद देत नाही असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंचा जुना सहकारी असलेल्या नीलम गोरे यांनी केला आहे. आणि या वक्तव्यामुळे एकच राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण तिथे ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. नीलम गोरेंच्या आरोपांना दुजोरा नितेश राणेने दिला. त्यांनी 1 पाऊल पुढे जाऊन कोणी कोणी काय काय दिलं याची यादीच समोर आणण्याचं सांगितलं. आम्हाला विचारा ना, ठाकरेंकडे किती गाड्या राणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो, त्यांनी सिद्ध करावं. ज्या मर्सिडीजमध्ये बसतात, ज्या रेंज रोव्हरमध्ये बसतात, त्या त्यांच्या आहेत का? त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला. म्हणून उद्धव ठाकरेचं कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो, स्वतःचे वस्त्र असो, स्वतःच्या गाड्या असो, स्वतःची AC असो, स्वतःच्या खाणं असो, हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच घेतात. हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे ना. जी गोरेताई बोलले ते खरंच आहे. मर्सिडीज दिल्याशिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय उद्धव ठाकरेचा कॉल लागत नाही. कोणाला पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर या, आम्ही सगळे पुरावे द्यायला तयार आहेत की ठाकरे घेऊन उद्धव ठाकरे फिरणारे ज्या गाड्या आहेत या त्यांच्या नाहीत, कोणीतरी दिलेल्या आहेत. स्वतःच्या एक खिशातला पैसा उद्धव ठाकरे कुटुंब खर्च करत नाही. जसा हा आरोप नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर केला, तसा शिवसेना उभाटा पक्षाकडून नीलम गोरेंचा विरोध करण्यात आला. युबीटी महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोरेंचा फोटोला चपलाने हाणलं. ज्या दुसऱ्यांकडनं पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवर वाढदिवसाला काय केलं? त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा. तर नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या, परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना, तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेना उभाटा उपनेत्या सुषमा अंधारेंनीही गोरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, मातोश्रीवर 24 तास असणाऱ्या नीलम गोरे चापलुसी करणारी महिला आहेत. मातोश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं तर नीलम गोरे असायच्या. पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, एवढंच काय, मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं, कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोरे करायच्या. त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल. उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं? म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना, इथेही असतील. कारण नीलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा, एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही. मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या, हिऱ्या मोत्यांचे नेकलेस, त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं, त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स, हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या, हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो. त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी
नीलम गोरेच असणार. मला नीलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल. आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, तर अजिबात नाही. ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे, आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे. 2 मर्सिडीज घेऊन पद देणाऱ्या वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली चुप्पी तोडली आणि स्पष्टीकरण दिलं. सोबतच संजय राऊतांनी नीलम गोरेंवर भाष्य करताना निर्लज्ज आणि नमक हराम महिला असल्याचा आरोप केला. नाही, त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात. का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी. त्यांना नाही, मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना, त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळाले ते बघा ना. स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, पण लाडक्या बहिणी का मग उपाशी राहिल्यात? निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग का म्हणतात ते, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस, विस्तार, या संदर्भात चर्चा केली पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का? आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते, जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेला. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटले, बोले, लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. नीलम गोरेंनी निर्माण केलेल्या या वादानंतर आता हे स्पष्ट झालं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी नेमकं कुणाकडून पद देण्यासाठी मर्सिडीज घेतल्या, याचा खुलासा खुद्द नीलम गोरेंनी करून त्यांनी जे दावा केला आहे तो खरा आहे असा महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे. अन्यथा हे राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप होत आहे असंच महाराष्ट्राचा समज असणार आहे.